महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025चं भव्य आयोजन मुंबईतील वरळी जांभोरी मैदानात करण्यात आलं असून या सोहळ्यात राज्यातील अनेक मान्यवर नेते, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली। या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुमित्रा पवार, महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। महोत्सवात ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर मधुकर भावे, साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे, ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम आणि सुप्रसिद्ध गीतकार व लेखक जावेद अख्तर यांचा विशेष सन्मान करण्यात आला। आपल्या दुसऱ्या गौरव मूर्तींचं ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री मधुकर भावेजी, टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या। विश्व निर्माण करून देणारी ही व्यक्ती अर्थात श्री मधुकर भावेजी, नक्की त्यांच्याकडून सुद्धा त्या निवडणुकीच्या गप्पांच्या माध्यमातून जसं आपल्याला छान बोध देणारे शब्द ऐकायला मिळायचे, आजही ऐकू येणार आहेत। त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री मधुकर भावेजी, आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि अभिनंदन। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरेजी, टाळ्या जोरदार त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या। कारण ही ती मंडळी आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र जगवलंय आणि महाराष्ट्र सर्वतोपरी त्याचा इतिहास नोंदवलेला आहे। अशी ही सगळी कार्यक्षम असणारी मंडळी आज आपल्या समवेत या मंचावर उपस्थित आहेत, ज्यांचा गौरव आपण आज इथे करत आहोत। त्यामुळे टाळ्या वाजवायला हरकत नाही, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे। त्यांच्या तितकीच प्रखरपणे मांडण्यात आलेली आहे, त्यांच्या लेखणीतून तितकंच तेजस्वी स्वरूप साकारण्यात आलेलं आहे। आणि सत्य सांगणं सोपं नसतं। जनतेच्या हितासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी अफवा किंवा खोटी बातमी न पसरवता जनतेपर्यंत जशीच्या तशी बातमी पोहोचवणे म्हणजे खरी पत्रकारिता। आज आपण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त त्या ऐतिहासिक लढ्याला अभिवादन करतो आहोत। या लढ्याचा अमूल्य दस्तऐवज पत्रकार कुमारजी कदम यांनी देशभर फिरून संकलित केला। छायाचित्र, कात्रण आणि पत्रांतून त्या आंदोलनाचं चित्र जिवंत केलं। हे साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत। यंदाच्या महाराष्ट्र महोत्सव 2025 मध्ये त्यांच्या या अमूल्य कार्याबद्दल आणि योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात येत आहे। अगदी पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी। आणि म्हटल्याप्रमाणे नक्कीच कला दालनाला भेट द्या। त्यांचं म्हणणं हेच आहे की गेली 45 वर्ष ज्या रीती, जरा जोरदार टाळ्या श्री मधुकर भावेजींसाठी। सर्वप्रथम संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या 106 हुतात्म्यांचं बलिदान झालं, त्या सर्व 106 हुतात्म्यांना आणि 5 वर्ष संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढवणारे आत्रे, डांगे, एम उदयराव पाटील असतील, बादल गायकवाड असतील, सर्व मोठे नेते आणि तमाम महाराष्ट्रातली जनता, शेतकरी, कामगार एक होऊन 5 वर्ष ही लढाई ज्या मराठी माणसांनी लढवली त्यांना मनपूर्वक अभिवादन। व्यासपीठावरील आदरणीय दादा प्रफुल्लभाई, आमचे सुनील अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष सुनीलने सांगितलं की मी रोहायचा ते रोहायचे आणि रोहायचं आहे म्हणून मला त्यांनी बोलवलेलं नाही, तरी खुलासा करून टाकला। तर वाटेल लोकांना फिक्सिंग झालं काहीतरी बहुतेक। मला आपण बोलवलं आणि माझा सत्कार केला, हा माझा सत्कार नाही। गेले 65 वर्ष पत्रकारितेमध्ये यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवार साहेबांपर्यंतच्या पुरोगामी विचाराचा हा सत्कार आहे असं मी मानतो आणि त्याच्याकरता मी आज या ठिकाणी आलेलो आहे। 65 वर्षात मी काही मिळवलं नाही, मला काही मिळवायचं नाही। पुरोगामी विचार हेच आमचं भांडवल आहे। जावेद अख्तर साहेब आत्ता बोलून गेले, त्यांच्या दिवारचे डायलॉग सलीम जावेद, ते जावेद अख्तर आहे ते, त्यात तो रवी पोलीस इन्स्पेक्टरला, तो विजय म्हणजे अमिताभ बच्चन विचारतो मेरे पास प्रॉपर्टी है, बंगला है, बैंक बनते, क्या है तुम्हारे पास? मेरे पास माँ है। त्याच शब्दात मी सांगतो, माझ्यावर काही नाही आयुष्यामध्ये,
माझ्याजवळ यशवंतरावपासून शरद पवार साहेबाचा विचार, पुरोगामी विचार हेच माझ्या आयुष्याचं भांडवल आहे आणि त्याच भांडवलावर मी महाराष्ट्राची लढाई लढवतोय, पुरोगामी विचार मांडतोय. 48 साली महात्मा गांधींचा खून झाला. मी 8-8.5 वर्षाचा होतो. माझे वडील संघाचे संघचालक रोह्याचे. माझ्या वडिलांच्या घरी संघाचे लोक जमले आणि सगळे म्हणाले गांधींचा वध झाला. पोद्दार गुरुजींनी शाळेत आम्हाला सांगितलं गांधींचा खून झाला. मी 8 वर्षाचे असताना वडिलांना म्हटलं की शाळेत गुरुजी सांगतात गांधींचा खून झाला आणि तुम्ही वध कसा झाला म्हणता. ते म्हणे ते तुला काही कळायचं नाही. मी म्हटलं म्हणून मी विचारतोय, कळायचं नाही म्हणून विचारतोय. पण संघाचे सगळे लोक गांधींच्या खुनाला वध समजत होते. आजही ते वध समजतात. त्यामुळे त्या वाटेला भावे असून मी कधीही गेलो नाही आणि जाणारही नाही आणि त्याचा हा सत्कार आहे असं मी समजतो. काल 30 एप्रिल 65 वर्ष मी मागे गेलो आणि 6:30 वाजता शिवाजी पार्कची आठवण झाली. पंडित जवाहरलाल नेहरू आणि यशवंतराव चव्हाणांची ती लाखोची सभा, ते यशवंतरावांचं भाषण, ते पंडितजीचं भाषण आणि यशवंतराव भाषणाच्या शेवटी म्हणाले, पंडितजी महाराष्ट्राचं राज्य तुम्ही आमच्या झोळीत टाकलं असलात तरी हा महाराष्ट्र उद्या हिमालयावर संकट आलं तर सह्याद्री धावून जाईल. महाराष्ट्राची फिकीर करणार नाही. यशवंतरावांचे ते शब्द पंडितजींच्या कानात 28 महिने घुमत होते आणि म्हणून 62 साली चीनचं आक्रमण झाल्याबरोबर देशाच्या पंतप्रधानांना 22 राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा समोर आला नाही. संरक्षण मंत्री म्हणून चेहरा समोर आला तो यशवंतराव चव्हाण साहेबांचा समोर आला आणि संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण गेले आणि ताबडतोब चीनने सीजफायर केलं, युद्धबंदी केली. दुसऱ्या दिवशीच्या सभेमध्ये वाजपेयी स्वतः आले होते चव्हाण साहेबांचं भाषण ऐकायला. चव्हाण साहेब म्हणाले, चीन असेल, भारत प्राचीन आहे. त्यांच्या त्या एका शब्दाने वाजपेयी प्रभावित झाले होते. तेव्हा अशा चव्हाण साहेबांचा मला स्नेह लाभला. त्यांच्याबरोबर प्रवास करता आला, त्यांच्याबरोबर चर्चा करता आल्या. नांदेडला गेलो, उजनीच्या उद्घाटनाला गेलो होतो. इतिहास मी सांगत नाही, फक्त एकच माणूस म्हणून साहेब किती मोठे होते. ते राहत होते एक रेसकोर्सला, मागे अशी मोसंब्याची बाग आहे होती त्यावेळी, आणि आले संध्याकाळी की वेताच्या खुर्च्यांवर बसायचे. वेणुताई चहा करून द्यायचे. तर वेणुताई चहा करून देत असताना एका वॉचमननी सांगितलं की कालच्या रात्रीच्या वॉचमननी 15-20 मोसंबीच्या झाडाचे घेऊन गेला. ते वेणुबाईने चव्हाण साहेबांना सांगितलं. चव्हाण साहेब म्हणले, असं कोणत्या वॉचमनने? रात्रपाळीचा. बोलावं उसको. तो सकाळचा वॉचमन खुश झाला की आता रात्रपाळीच्या वॉचमनचं काही खरं नाही. तो रात्रपाळीचा वॉचमन थरथर कापत आला. काय विचारावं चव्हाण साहेबांनी? घर में कौन बीमार है? त्या काळात हातात मोसंब घेऊन जाणारा माणूस म्हणजे घरी कोणीतरी आजारी, बाजारात फळांच्या गाड्या नव्हत्या, फळं मिळत नव्हती, मोसंबी आली घरी म्हणजे कोणीतरी आजारी. साहेबांनी प्रश्न विचारला, घर में कौन बीमार है? त्याने सांगितलं, मेरी माँ बीमार है. जब तक माँ बीमार है लगे उतनी मौसमी लेके जाओ बोले, और 4 दिन छुट्टी लो. दुनिया में माँ किसी और बड़ा कोई नहीं है. याचं नाव यशवंतराव चव्हाण आहे साहेब. आणि म्हणून आज तुम्ही एवढा मोठा सत्कार केलात. मला ते सगळे 65 वर्ष आठवत आहेत माझी. फक्त दादा तुम्हाला एकच विनंती करतो, राजकारण सोडून द्या. दादांचं यशवंतरावांचं पण भांडण झालं होतं, वसंतदादांचं. आणि जगातली अशी एकमेव सभा आहे की त्या सभेचा विषय यशवंतराव आणि वसंतदादांचं भांडण मिटवण्याची सभा. आता कधी घडली होती का? औदुंबरला 81 साली सभा झाली, यशवंतरावांचं दादांचं भांडण मिटवलं आणि त्या सभेत ते भांडण मिटलं. आपण पुरोगामी विचाराचे आहोत, एक वसा घेऊन चाललेलो आहोत. महाराष्ट्राला हे परवडणारं नाही आहे. आणि मला 10 मिनटं दिलेत. सुनील तू म्हणलं होतं की 5 मिनटं बोला, तुझ्या माणसाने हळूच सांगितलं 10 मिनटं बोला. तर जवाद साहेब 21 मिनटं बोलले, तर मी 10 मिनटं बोलतोय फक्त. एकच तुम्हाला सांगतो, हुतात्मा स्मारक तुम्ही पाहताय, बॉडी एक आहे, चेहरे 2 आहेत. कोण आहेत 2? एक कामगार आहे आणि एक शेतकरी आहे.
106 होतात, त्यामध्ये 63 कामगार आणि शेतकरी आहेत. यादी काढा. आणि गेल्या 65 वर्षामध्ये शिरडला कोण गेला? शेतकरी चिरडला गेला, कामगार चिरडला गेलाय. आणि दादा म्हणून तुमच्या हातात सत्ता आहे, लोकांनी तुम्हाला सत्ता दिली, आमची काही तक्रार नाही. या शेतकऱ्याला भाव का नाही? तुम्ही आनंद जाहीर करतो तो शेतकरी करतोय का? महाराष्ट्र राज्य 65, त्या सोयाबीनला भाव आहे का? त्याच्या कापसाला भाव आहे का? का नाही भाव? आज दादा बुलेट ट्रेनची गरज नाही आहे. आज माझ्या ग्रामीण भागातल्या तुमच्या लाडक्या बहिणीच्या डोक्यावरचा हंडा आता पुढे दिसणार नाही अशी शपथ घ्या आणि काम करा. किमान ग्रामीण भागामध्ये आम्ही येत्या 5 वर्षामध्ये बाईला डोक्यावर हंडा घ्यावा लागणार नाही एवढं तरी ठरवा ना. वन 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 करी इथे मोकाडा हा मुंबईच्या हातावर आहे. आणि तिथे चला बघा काय त्या आदिवासी भगिनीची परिस्थिती आहे ती. म्हणून किमान एवढं तरी करा की माझ्या भगिनीच्या डोक्यावर तुम्हाला 5 वर्षात हांडा दिसणार नाही. तर तुम्ही माझा सत्कार केला त्याच्या 10 पट पुतळा तुमचा उभा करतो आम्ही. हे प्राथमिक गोष्टी आहेत साहेब, याच्यावर लक्ष द्या. आणि म्हणून फार बोलायचा विषय नाही आज. एवढंच त्या निमित्ताने सांगतो की उद्याचे दिवस हे गरिबाचे दिवस नाही आहेत. हे ज्यांच्यावर पैसा आहे त्यांचे दिवस राहतील. आणि म्हणून सामान्य माणसाला आज नेतृत्व उरलेलं नाही आहे. शेतचा लढा झाला, टोलनाक्याचा लढा झाला. लढणारा इंडी पाटील होता, गणपतराव देशमुख होता, उद्धवराव पाटील होता, मृणालताई होत्या. त्यांच्या मागे बहुमत नव्हतं. विधानसभेत ते पराभूत होत होते, पण लोकांचे प्रश्न घेऊन ते रस्त्यावर लढत होते तेव्हा त्यांच्या मागे बहुमत होते. शंकरराव चव्हाण इंडी पाटील म्हणाले आम्हाला बहुमत आहे. त्या इंडी म्हणाले साहेब तुम्ही BLLB आहात, मी MLLB माझा राज्यशास्त्र विषय होता, तुम्हाला बहुमत आहे म्हणून तर तुम्ही तिथे बसलाय हे आम्हाला समजत आहे. पण आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन जेव्हा लढतो तेव्हा आमच्या मागे बहुमत असतं. ते आम्हाला मत देत नाहीत, आमचा पराभव करतात, आम्ही निवडून येत नाही, आम्हाला त्याची फिकीर नाही. पण आज लोकांचे ढिगभर प्रश्न पडलेले आहेत. त्या प्रश्नाला वाली कोण? महाराष्ट्र उत्तर मागतोय, यशवंतराव उत्तर मागतायत. आणि आम्ही घडलो 61च्या महाबळेश्वरच्या शिबिरातून. साहेब आई शपथ तुम्हाला सांगतो, कार्यकर्ता तयार व्हायला दादा 15-15, 20-20 वर्ष लागतात. यशवंतरावांच्या 3 दिवसाच्या त्या भाषणातून माझ्यासारखा पत्रकार घडलेला आहे. मी तुला अभिमानाने सांगतो. यशवंतराव ते शरद पवार ही महाराष्ट्राची परंपरा आहे, त्या परंपरेतला मी पत्रकार आहे. आणि म्हणून शेवटच्या आता 86 वर्षाचा आहे. किती दिवस माहीत नाही, 10 वर्ष मरत नाही अजून, काय काळजी करू नका. पण लिहित राहणार आहे आणि पुरोगामी विचार मांडत राहणार आहे. भावे असून मी सांगायला आलोय, आपण माझा सत्कार केलात, खूप आनंद झाला. एक तर सुनील आमच्या गावचा, ते काही राजकारण सोडून द्या, पण तू हळूहळू मोठा झाला त्यात काही दुमत नाही. याचे वडील दत्ताराम तटकरे शेका पक्षाचे. 72 साली दत्ताराम तटकरे यांना काँग्रेसने तिकीट दिलं, पण त्याने नाही, माझा मित्र राम माळुंगे त्याला तिकीट द्या. आता येथे बसलेल्या कार्यकर्त्यांपैकी एक तरी उभा राहून असं म्हणाल का की नाही मला नको, मला याला द्या असं म्हणणार बरे आहे का आता शिल्लक? त्यांचा मुलगा आहे आणि तो सुनील हा माझ्या गावचा आणि मी चिंतामणराव देशमुखांच्या गावचा. आणि चिंतामणराव देशमुखांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी राजीनामा दिलेले चिंतामणराव आमच्या गावचे. ही अशी पुरोगामी परंपरा आहे महाराष्ट्राची. आणि त्या यशवंतरावांपासून मी जे काही शिकलो त्यामुळे आज मी उभा आहे, त्यामुळे मी आज बोलतोय. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात महाराष्ट्रात मी 116 भाषणं दिली माझ्या खर्चाने. ते सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे, त्यात काय पुशारकी नाही आहे. अमेरिकेत 6 व्याख्यानं झाली. शिकागोला जिथे विवेकानंदांचं व्याख्यान झालं तिथे विवेकानंदांनी यशवंतरावांचा फोटो ठेवून तुडुंब गर्दीमध्ये यशवंतरावांचं उभं केलं त्यांच्यासमोर. हे सगळं करण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलं आणि त्या भाग्याचा सत्कार आहे सुनील असं मी मानतो. आणि म्हणून मी माझ्या वाट्याने जाणार आहे, तुम्ही तुमच्या वाट्याने जा. आपल्या वाटा कधीतरी मिळाल्या तर महाराष्ट्राला त्याचा आनंद होईल आणि त्याच वाटेने आपण गेलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. ते सांगायला मी आलो आहे, त्याचा मला काही संकोच वाटत नाही. पण यशवंतरावांनी शरद पवार साहेबांनी आम्हाला हे शिकवलं आहे की विरोध असला तरी शत्रुत्व असता कामा नये.
संबंध चांगले ठेवून राजकारण करता येतं. हीच महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा यशवंतरावजी शरद पवार साहेबांनी आम्हाला शिकवलेली आहे. त्याच परंपरेतला एक पाईक म्हणून मी माझ्या सत्काराबद्दल आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अर्थात एवढं मात्र नक्की की आपणच पाईक असावा, आपणच आपली वाट शोधावी. 65वा महाराष्ट्र दिन निमित्त सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देऊ इच्छितो आणि महाराष्ट्राचे आणि या देशाचे हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि शाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण ज्यांच्या विचारावर आपण या महाराष्ट्र आणि देशाला घडवण्याचं काम केलं आहे त्यांना सर्वांना मी अभिवादन करतो. आजच्या या भव्य दिव्य महाराष्ट्र दिन निमित्त कार्यक्रम आपले महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष आपले सर्वांचे लाडके नेते सुनील तटकरेजींनी आयोजित करण्याचा हा काम केला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपले पक्षाचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार, श्री छगन भुजबलजी, माननीय छगन भुजबलजी, माननीय जावेद अख्तरजी, माननीय मोरे साहेब, माननीय भावे साहेब, तसेच माननीय मुश्रीफ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, सुनेत्रा वाहिनी, सर्व बाकीचे मंत्रीगण आणि समोर बसलेले सर्व माझे बंधू भगिनी, माझ्या मित्रांनो, माझा जिल्हा गोंदिया हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा. म्हणजे गोंदिया, गडचिरोली आम्ही त्या एका कोपऱ्यात असलेले लोक आणि एका काळात सेंट्रल प्रोव्हिन्सीज आणि बेरार, CPN बेरार ज्यांना म्हणत होते, त्या प्रांताचे आम्ही नागरिक होतो. भावे साहेबांना इतिहास पूर्ण माहीत आहे म्हणून ते थोडा माझ्याकडे पाहून जरा वेगळ्या नजरेने बघत आहे. आणि त्या काळात वसंतराव नाईक असो, कन्नमवार साहेब असो, माझे वडील असो, मनोहरभाई पटेल, हे सर्व CPN बेरारच्या विधानसभेचे ते सदस्य होते. आणि जसा भुजबळ साहेबांनी महाराष्ट्राचा इतिहास कसा घडला गेला, महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली, एका काळात निजामच्या हैदराबाद स्टेट बरोबर काही भाग होता, काही कर्नाटकचा काही हिस्सा होता, काही आपला बॉम्बे स्टेट, गुजरात आणि मुंबई महाराष्ट्राचा काही हिस्सा होता. आणि जेव्हा मराठी भाषिक राज्याची निर्मिती करण्याचा विचार झाला आणि त्यांना मान्यता मिळाली, तेव्हा विदर्भ या CP बेरारमध्ये अख्खा छत्तीसगड होता आणि इथे महाकौशल जबलपूर पर्यंत होता, त्या भागाला महाराष्ट्रामध्ये समावेश करण्यात आला. आणि अभिमानाची गोष्ट ही आहे, दादा तुम्हालाही कदाचित इतिहास माहीत नसेल पण भावे साहेबांना नक्कीच माहीत असेल की ज्या काळात महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि पहिला मुख्यमंत्री कोण याचा विचार जेव्हा झाला, अख्खा विदर्भाचे सर्व आमदार मंडळींनी यशवंतरावजी चव्हाणच्या मागे त्यांची शक्ती उभी केली आणि यशवंतरावजी चव्हाण त्या निमित्तानं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. हा विदर्भाचा पण गौरवशाली इतिहास आहे. आणि आज महाराष्ट्र एवढा 65 वर्षामध्ये प्रगती करत करत आज देशाच्या सर्वात प्रगतिशील आणि समृद्ध राज्य म्हणून ओळखला गेला आहे. आज सकाळी एक कार्यक्रम समारंभामध्ये जेव्हा पंतप्रधान होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणत होते की या देशामध्ये 1 ट्रिलियनची इकॉनॉमी महाराष्ट्राला आम्हाला लवकर करायचं आहे आणि जगामध्ये महाराष्ट्रासह देश 3ऱ्या क्रमांकावर जाणार आहे.
तेव्हा आपला तुमचा माझा महाराष्ट्र, आपला मुंबई, त्याचा किती मोठा योगदान आहे हे आपल्याला विसरता कामा नये. आणि त्यामध्ये बळीराजाचं योगदान असो, मजदूरांचं असो, उद्योजकांचं असो, बाहेरून आलेले आमचे जावेद अख्तर साहेब सारखे आमच्या मित्रांचे असो, सगळ्यांच्या योगदान या महाराष्ट्राला आज इथपर्यंत आणण्यामध्ये आहे. आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राचा विकास जर आपण पाहत आहोत, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण झेप घेतलेली आहे. पण दुसऱ्या बाजूला 1 ट्रिलियनची इकॉनॉमी झाली तरी भावे साहेब तुमची जी सूचना होती अतिशय मौलिक होती की आजही माझा माय मौलीला तिथे गावामध्ये भांडे असा उचलून म्हणजे घरामध्ये पाणी आणावं लागते, ते अजूनही आपल्यासाठी दुःखाची गोष्ट आहे. आणि असा अनेक आपल्याला असा विचार करून या महाराष्ट्राला या पुढच्या पिढीसाठी आपल्याला तयार करून द्यायचं आहे. त्यामध्ये आपण सगळे लोक निश्चित प्रेरणा घेऊन आपण काम करणार आहोत. अजितदादा तुमच्या नेतृत्वामध्ये आपण आज महाराष्ट्र सरकारमध्ये आपण सामील झालो, आपण महायुतीमध्ये सामील झालो. अनेक लोकांचे वेगवेगळे विचार होते, अनेक लोकांनी अनेक आमच्यावर म्हणजे वेगळ्या नजरेने पाहण्याचं पण काम केलं. पण एक भावेसाहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो, कारण तुम्ही वारंवार उल्लेख केला, पहिल्या दिवसापासून पंतप्रधान मोदी साहेब असो, अमित शहा असो की कोणीतरी भारतीय जनता पार्टीचे पण नेते होते, सगळ्यांना दादा आणि आम्ही सगळ्यांनी सूचना केली होती की आम्ही तुमच्या बरोबर येत आहोत, पण शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार ही आम्ही कधी त्याग करणार नाही, सोडणार नाही, ही आम्ही तुम्हाला अतिशय खुलासा करू इच्छितो. आणि त्यामुळे आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आम्ही जे काही आम्ही विचार केला आहे, आम्ही जे कार्य आम्ही केलं आहे, तो नक्की फक्त आणि फक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या भलेसाठी आम्ही केलेला आहे. ठीक आहे, राजकीय परिस्थिती देशामध्ये खूप सारी बदललेली आहे. तुम्हालाही माहिती आहे भावेसाहेब, पुरोगामी म्हणणारे काही लोक आहे आणि खरोखर किती लोक, म्हणजे मी ज्यांच्या तुम्ही इशारा केला त्यांच्याबद्दल नाही म्हणत, पण अनेक लोक पुरोगामी आम्ही आहो हे म्हणून मुख में राम और बगल में छुरी वाले बहुत सारे लोग हैं. लेकिन ये हमारे अजित पवार और हम सब जो लोग हैं, ये मुख में भी राम है और बगल में भी राम है. हम कोई छुरी चलाने वाले लोग नहीं है. जावेद साहब, ये आप भी आपके डायलॉग में कभी हम लोगों को भी शामिल कर लेना, तब आपको भी अच्छा लगेगा. मेरा इतना ही कहना है, ज़्यादा कुछ नहीं कहूँगा, मला काही जास्त बोलायचं नाही. पण एक नक्की मी तुम्हाला सांगू शकतो की आज जर महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं भला जर झाला असेल, आम्ही विदर्भातले लोक आहो, एका काळात चळवळी होती, वेगळा विदर्भ पाहिजे, पृथक विदर्भ का एक बहुत बडा, त्यावेळेस हिंदी भाषिक फार मोठ्या संख्येमध्ये विदर्भामध्ये असायचे. नागपूरची म्हणजे बोलीच हिंदी होती आणि त्यावेळी वेगळ्या विदर्भाचा एक खूप मोठा आंदोलन झाला. मी आज अभिमानाने सांगू शकतो की विदर्भाच्या एकही माणसाला, शेवटच्या माणसाला पण विचारला ना की तुम्हाला आज वेगळा विदर्भ पाहिजे का, ते म्हणेल अजिबात नाही, आम्हाला राहायचं आहे आणि सन्मानाने राहायचं आहे, तर फक्त महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे. आणि हे महाराष्ट्राने हे साकार करून दाखवलेलं आहे, महाराष्ट्राच्या नेतृत्वानेही साकार करून दाखवलेलं आहे की आम्ही सगळ्यांना समावेश करून योग्य न्याय आपण देऊ शकतो. आणि म्हणून आजच्या या एक शुभ दिवशी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपण जे आयोजन केलं आहे आणि मान्यवरांचा जे आपण इथे सन्मान केला आहे, मोरे साहेबांचा केला, भावे साहेबांचा केला, कदम साहेबांचा केला आणि त्याप्रमाणे जावेद अख्तर साहेबांचं केलं. आपल्या सगळ्यांना नुसतं आज त्यांचा सन्मानच करून घ्यायचा एवढा नाही, त्यांनी जे काही 2 शब्द मौलिक सांगितले त्याच्यावर चालण्याचाही प्रयत्न करायचा आहे, एवढंच बोलतो. परत आपल्याला महाराष्ट्र दिवसच्या निमित्त शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र दिनाच्या कार्यनिमित्तानं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे पाहुणे, सन्माननीय जावेद अख्तर साहेब, आदरणीय मधुकरराव भावे साहेब, सन्माननीय सदानंदजी मोरे, ज्यांनी हे सगळं
घडून आणले आहे ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी आणि आमचे सर्व सहकारी, सर्व माझ्या बांधवांनो, भगिनी आणि माता, मी सर्वप्रथम ज्या 106 हुतात्म्यांनी या महाराष्ट्रासाठी आपलं रक्त सांडलं, नव्हे आपलं प्राणार्पण केलं, त्यांना मी आदरांजली अर्पण करतो. हा एकमेव दिवसच हा आहे. एका डोळ्यामध्ये अश्रू आणि एका डोळ्यामध्ये आनंद असलेला. आनंद यासाठी की काही वर्षाच्या लढतीनंतर आम्हाला संयुक्त महाराष्ट्र मुंबईचा मिळाला, आणि दुःख ह्यासाठी की त्यासाठी आमचे 106 लोकांचं बलिदान झालं. हे का बलिदान झालं हे ठीक आहे, अलीकडचा इतिहास आपल्याला माहिती आहे, परंतु आपल्याला या महाराष्ट्राचा सुद्धा, संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास माहिती असलाच पाहिजे. ज्याला इतिहास माहिती नाही तो भविष्य सुद्धा घडवू शकत नाही. इतिहास असा, खरं तर महात्मा गांधींपासून सगळ्यांनी सांगितलं होतं की भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे. देश स्वतंत्र झाल्यानंतर मात्र सगळीकडे सुरू झालं, काही लोकांना भाषेवरून त्यांची राज्य निर्माण झाली आणि काही लोकांना मात्र जे डावललं गेलं. महाराष्ट्राच्या बाबतीत हेच झालं. सुरुवातीलाच 5 एप्रिल 1949 साली JVP कमिटी आली. JVP म्हणजे जवाहरलाल नेहरू, V म्हणजे वल्लभभाई पटेल आणि C म्हणजे पट्टाभी सीतारामय्या. JVP कमिटी त्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं काय आवश्यकता नाही, महाराष्ट्राला स्वतंत्र करण्याचं, स्वतंत्र राज्य निर्मितीची काही गरज नाही. 28 नोव्हेंबर 1949 साली आचार्य अत्रे, जे मराठ्याचे संपादक, हा मराठा त्यावेळेचा जो संयुक्त महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने कोणी जागवला असेल आणि राज्याला उठवलं असेल, आचार्य अत्रे यांच्या मराठ्यानं. ते आचार्य अत्रे आणि R.D. भंडारे, बाबासाहेब आंबेडकरांचे सहकार, यांनी पहिला ठराव मांडला मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये की ही मुंबई जी आहे महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. हा ठराव त्यांनी मांडला. हे आपल्या बाबतीत झालं असं ना, आंध्रच्या बाबतीत सुद्धा झालं. आंध्रमध्ये सुद्धा जे आहे, मग पोट्टी श्रीरामलू यांनी उपोषण सुरू केलं. 59 दिवसाचं उपोषण झालं, त्याच्यामध्ये त्यांचा अंत झाला. आंध्र पेटला आणि पेटल्यानंतर मात्र 1-2 वर्षामध्ये आंध्राला जे आहे त्यांचं राज्य मिळालं. आंध्राची निर्मिती झाली. परत डिसेंबर 1953 साली फाजल अली कमिशन आलं. परत तोच पाडा, पण काही आवश्यकता नाही. 1955 साली निवाडा आला. निवाड्याला मुंबई प्रांत, गुजरात, महाराष्ट्राचा काही भाग, विदर्भ वगैरे वगळून द्विभाषिक सुरू झालं. मुंबईमध्ये हरताळ झाला. कामगारांची शक्ती होती. एवढंच नाही तर पंडित नेहरूंनी सुद्धा सांगितलं, हा सगळा हरताळ वगैरे सगळा प्रकार पाहून की मुंबई केंद्रशासित करा, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. माझ्या मनात त्यांच्याबद्दल राखच नाही, पण काय झालं आणि त्याच्यामुळे काय ही लढाई सुरू झाली, 106 हुतात्मे गेले हे तर कळलं पाहिजे. केंद्रशासित झाली पाहिजे. आणि त्यानंतर 20 नोव्हेंबर चौपाटीवर सभा झाली. सखा पाटील आणि मोरारजी देसाई काय म्हणाले? सखा पाटील, चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही.
मोरारजी देसाई म्हणाले, जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. 29 नोव्हेंबरला या सगळ्याच्या विरुद्ध जे आहे कामगार शेतकरी सगळेच उठले, मोर्चे निघाले. एक चर्चगेटवरून निघाला, एक बोरीबंदरवरून निघाला. त्यावेळीची नावं ही फ्लोरा फाउंटनला आणि त्यावेळेचे जे आहे त्यावेळचे मुख्यमंत्री द्वैवार्षिकाचे मोरारजी देसाई यांनी फायरिंगची ऑर्डर केली. 106 हुतात्मे झाले. त्या 106 महाराष्ट्र पेटवून उचला. साथी SM जोशी, आचार्य अत्रे, भाई डांगे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, उद्धवराव पाटील ही सगळी मंडळी एकत्र आली. सुरू झालं रणकंदन. शाहीर सुद्धा मागे राहिले नाही. अमर शेख, शाहीर अमर शेख, शाहीर जंगम स्वामी, शाहीर गव्हाणकर, अण्णाभाऊ साठे, माझी मैना गावाला राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, मुंबई आमची दूर आहे. महाराष्ट्राने पेटवला, मराठा निर्माण झाला. हा वर्तमानपत्र, लढाई सुरू झाली. CD देशमुख साहेबांनी राजीनामा दिला अर्थमंत्रीपदाचा. बाबासाहेब आंबेडकर सर्व शक्तीनुसार शक्ती घेऊन त्याच्या पाठीमागे उभे राहिले, या लढाईच्या पाठीमागे उभे. इथे व्यक्त करावं. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत श्री जावेद अख्तरजींसाठी. माननीय अजीत पवार जी, माननीय प्रफुल्ल पटेल साहब, माननीय छगन भुजबल साहब, माननीय सुनील तटकरे साहब, मंच पे बैठे दूसरे आदरणीय सज्जनों और बुद्धिजीवियों को मेरा प्रणाम. आप सबको सादर प्रणाम. बहुत बहुत आपका धन्यवाद कि मुझे आपने इस इज्जत के काबिल समझा. सुनील जी ने अपनी स्पीच में एक मेरा छोटा सा किस्सा सुनाया था कि एक बहुत बुरे समय में जब मेरे पास न रहने को घर था, ना नौकरी थी, न खाने को था, उस वक्त मुझे साहिब साहब ने ज़बरदस्ती 200 रुपये दे दिए थे. फिर समय बदला और मुंबई में अगर आदमी मेहनत करे तो उसका समय बदल जाता है. तो ऐसा भी समय आया कि जब मैं फिल्में लिख रहा था कि जिसके गाने साहिर साहब लिख रहे थे, तो मैं उन्हें छेड़ता था कि साहिर साहब वो आपके 200 रुपये मैं चाहूँ तो दे सकता हूँ, लेकिन मैं वो खा गया आपके पैसे. तो हंसते थे, कह नहीं भाई किसी दिन ले लूँगा. और यही हुआ जैसा कि बताया उन्होंने कि जब उनका देहांत हुआ और मैं गया उनके कब्रिस्तान में, तो ये बाहर निकल रहा था, सब कुछ हो चुका था, तो एक साहब मेरे पास भागते हुए आए. कहने भैया 200 रुपये है. मैंने क्यों? कहने नहीं, वो जिसने ये सब कब्र और खोदी थी उसे देना है. तो मैंने दे दिए. थोड़ी देर बाद जब मैं अपनी कार खुद चला रहा था, मैंने रोक दी किनारे पे कि ये तो तब कर्जा उतर गया है जो कहते थे कभी ले लूँगा. वो उधार तो मैंने चुकता कर दिया. लेकिन एक और उपकार है जिसे मैं 7 जन्म में भी नहीं उतार सकता. देवियों और सज्जनों, जब मैं मुंबई आया था मेरी उम्र 19 साल थी, 1964 में. और जब मैं निकला, किसी ने मुझे स्टेशन पे बॉम्बे सेंट्रल पे रिसीव तो कर लिया था, लेकिन मेरी जेब में 27 नए पैसे थे. उस ज़माने में 2 नए पैसे का भी कॉइन होता था. आज मैं जो हूँ, जो कुछ है मेरे पास, वो इस नगर का, इस स्टेट का दिया हुआ है. ये उपकार तो मैं 7 जन्म में भी नहीं उतार पाऊंगा. ये हमेशा रहेगा. जो कुछ हुआ मेरे साथ, जो हुआ वो यहीं हो सकता था और कहीं नहीं. इस पूरे देश के किसी शहर में नहीं हो सकता, किसी राज्य में नहीं हो सकता. तो यहाँ मेरा बाल बाल आपके कर्ज से बंधा हुआ है. और ये मैं ध्यान रखता हूँ कि मुझे याद है कभी कोई ऐसा काम मुझे मिला है कि जैसे मुझे लगा कि जिस
शहर ने, जिस नगर ने मुझे इतना दिया है, तो मैं उसकी ये सेवा कर सकता हूँ। मैं क्या, मेरी औकात क्या, लेकिन मैं कभी इनकार नहीं किया उस काम के लिए। मैं उसी बॉम्बे सेंट्रल पे जहाँ मैं उतरा था एक दिन झाड़ू दे के आया, फिर भी बात पूरी नहीं है। मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूँ ज़िंदगी का, मुंबई का, महाराष्ट्र का। ये महाराष्ट्र का दिल है, मुंबई का दिल है। मुंबई को समंदर के किनारे ही होना चाहिए था। समंदर को हम मराठी में दरिया कहते हैं, और हम सही, ये सही है। दरिया का मतलब ओशन ही है, लेकिन क्योंकि हमारे लैंडलॉक्ड एरिया में, नॉर्थ इंडिया में सागर नहीं है, तो हम लोग नदियों को दरिया कहने लगे हैं। मगर सही वर्ड मराठी इस्तेमाल करते हैं, दरिया। उर्दू में एक वर्ड है दरिया दिल। दरिया दिल उसे कहते हैं कि जिसका मन सागर की तरह, जिसका दिल समंदर जैसा फैला होगा। तो महाराष्ट्र का दिल दरिया दिल है, कोई शक, कोई शक। और मैं मुंबई फिल्म इंडस्ट्री में काम करता हूँ, उसकी दो बातें कमाल की बताऊँ। बंगाल में बंगाली फिल्म इंडस्ट्री है, गुजरात में गुजराती फिल्म इंडस्ट्री है, तमिलनाडु में तमिल फिल्म इंडस्ट्री है, कर्नाटका में कन्नड़ फिल्म। ये कमाल सिर्फ एक ही जगह है कि हिंदी फिल्म इंडस्ट्री महाराष्ट्र में। इससे ज़्यादा दरवाज़ा क्या खोलेगा कोई किसी का। लेकिन कुछ लोग फिर भी खुश नहीं होते, क्या किया जाए। इस फिल्म इंडस्ट्री में एक बात है, हम में 100 खराबियां होंगी, लेकिन एक खूबी है। किसी भी पिक्चर का आप जो पीछे रनिंग टाइटल होता है वो ध्यान से देखिएगा, और आपको मालूम होगा कि इस एक पिक्चर को बनाने में हर प्रदेश का, हर जात का, हर धर्म का, हर भाषा का आदमी एक पिक्चर में। आपको हर फिल्म के रनिंग टाइटल में इस पूरे देश का रिप्रेजेंटेटिव मिल जाएगा। ये एक मिनी इंडिया है, मिनी भारत है। हम मिसाल देते हैं तो हमसे कोई सीखे, हमें सिखाए नहीं। हमें मालूम है कैसे रहना है। लेकिन दुख की बात क्या होती है कि इसी प्रदेश के संजय लीले, अतुल मोने, हेमंत जोशी, ये 3 लोग डोंबिवली के रहने वाले थे। इनका एक पाप था कि वो जिंदगी में थोड़ा सा चैन खुशियों की घड़ियां ढूंढ रहे थे। ऐसा नहीं करना चाहिए था शायद। और यही ढूंढते हुए वो पहलगाम गए, और पहलगाम में उन्हें बेरहमी से शूट कर दिया गया। ये बात हमें भूलनी नहीं चाहिए। ये मामूली बात नहीं है। ये मुंबई पे, अरे जो नज़र है दुश्मनों की, हमारा बुरा चाहने वालों की। मैं गया था, लाहौर में एक लिटरेरी फेस्टिवल था, और वहाँ पर एक 3,000 आदमी हॉल में थे। ये आपको मिल जाएगा, वीडियो है उस पर, यूट्यूब पे। तो सवाल कर रहे थे, मैं जवाब दे रहा था। अच्छे ही सवाल कर रहे थे, प्यारे, अच्छी मोहब्बत की बात कर रहे हैं। लेकिन आप जब बादाम खाते हैं तो एक कड़वा बादाम ज़रूर आ जाता है मुंह में। तो एक मैडम खड़ी हुई और उन्होंने मुझसे कहा कि देखिए, आप लोग इंडियन पता नहीं हमारे बारे में क्या समझते हैं। आप आए हैं, ये आपका दूसरा दिन है, हमने आप पे बम फेंक दिया, गोली मार दी आपको। हम तो क्या, देखिए, आपसे बाहें खोल के मिल रहे हैं। माझं प्रास्ताविक आपल्या माध्यमातून मांडावं। संयुक्त महाराष्ट्राचा देतप्रमाण इतिहास, ज्या मैदानावरती ऐतिहासिक स्वरूपाची चळवळ प्रचंड प्रमाणावरती या परिसरामध्ये उभी राहिली, त्या जांभोरी मैदानावरती राज्य स्थापनेचा 65वा वर्धापन दिन अतिशय अभिमानाच्या वातावरणामध्ये ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडला जातोय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल, पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ साहेब, ज्यांना आज आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत, ते जावेद अख्तरजी,
प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे या चळवळीचा इतिहास लिखित स्वरूपामध्ये मराठामध्ये लिहिणारे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावेसाहेब, व्यासपीठात उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्व मंत्रीगण, राज्यसभा सदस्य सुनेत्राबाईंनी, सर्व सन्माननीय व्यासपीठ, विधिमंडळातील माझे सर्व सदस्य भगिनी, पक्षाचे सर्व स्तरावरील प्रमुख पदाधिकारी, महोत्सवाच्या निमित्ताने सहभागी झालेले तमाम महाराष्ट्रप्रेमी नागरिक, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, राकडे देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. 1952 सालामध्ये संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था या देशाने स्वीकारली. देशभरामध्ये भाषावर प्रांतरचना करण्याचा निर्णय त्या कालावधीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली घेतला गेला. परंतु दुर्दैवाने मराठी भाषिकांचे राज्य करण्याच्यासाठी त्या कालावधीमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून नकार आला आणि मराठी अस्मिता जागरूक संबंध महाराष्ट्रामध्ये झाले आणि त्याच्यातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आली. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी 1956 साली जे आज आपण नंतर दालन बघणार आहात त्याच्यामध्ये एक पत्र लिहिलं होतं त्यावेळेचे मुख्यमंत्री मोरारजी भाईंना की संयुक्त महाराष्ट्र होणं गरजेचं कसं आहे आणि तो संयुक्त महाराष्ट्र तुम्हाला स्थापन करता येत नाही म्हणून मी माझ्या अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा देतो आहे. हे स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये चव्हाण साहेबांनी लिहिलेलं पत्र. त्याच वेळेला मोरारजी भाईंनी मुख्यमंत्री म्हणून त्यांना पत्र लिहिलं आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षांचा नकार असल्यामुळे मी आपला राजीनामा स्वीकार करत नाही, आपण काम करत राहा अशी विनंती मोरारजी भाईंनी त्यांना केली होती. आपल्याला आठवत असेल प्रफुल्लभाई, आपला विदर्भाचा सर्व विभाग हा सगळा मध्य प्रदेशच्या प्रांतामध्ये होता आणि मध्य प्रदेशची राजधानी त्यावेळेला नागपूर होती. मराठवाड्याची भूमी ही निजामाच्या राजवटीत हैदराबादच्या परिसरामध्ये होती आणि त्याच्यामुळे अहमदाबादसहचा सगळा परिसर, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबईसह हा त्यावेळेला मुंबई राज्यामध्ये होता. या चळवळीचं स्वरूप इतक्या मोठ्या प्रमाणावरती या कामगार वस्तीमध्ये निर्माण झालं. शाहिरांनी प्रभावीपणाची भूमिका बजावली. लेखकाने आणि प्रत्येक वर्तमानपत्रांनी आपली ओजस्वी तेजस्वी लेखणी संबंध महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने केली की 106 हुतात्म्यांचं बलिदान ऐतिहासिक असलेल्या हुतात्मा चौकामध्ये त्यावेळेला झालं. स्वातंत्र्याच्या नंतर या देशामध्ये आपलं राज्य प्रस्थापित करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये लढे झाले, त्यांच्यावरती गोळीबार झाले, ते ब्रिटिशांच्या राजवटीने केले होते. परंतु महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यावेळेला गोळीबार सुद्धा त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झाला. दुर्दैवी इतिहास, या देशातला दुर्दैवी इतिहास या महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी घडलेला पाहायला मिळू शकतो. ऐतिहासिक असलेला हुतात्मा चौक, भुजबळजी तुमचे मला अभिनंदन केलं पाहिजे की मुंबईचे महापौर म्हणून संबंध हुतात्मा चौकचा परिसर अतिशय उत्तम पद्धतीने सुशोभित करण्याचं काम भुजबळ तुम्ही त्याला महापौर म्हणून केलं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून या व्यासपीठावरती उपस्थित आहात याचा मला अंतःकरणापासून अभिमान निश्चित वाटतोय. जावेद अख्तरजी, आज आपल्याला आपण या ठिकाणी आम्ही सन्मानित करतो. आपके लिए भी यादगार की बात है. देशाच्या कानाकोपऱ्यातून आपण या मुंबईमध्ये आलात. मुंबई राजधानी, सर्व कलाकारांना, सर्व साहित्य कला क्षेत्राला सामावून घेणारी ही राजधानी. मुंबईमध्ये त्या कालावधीमध्ये संगीतकार नौशादजी यांच्यापासूनची परंपरा सुरू झाली ती अगदी बिनाका गीत मालेपर्यंत अमीन सायनी यांच्यापर्यंत. आपका भी अख्तर साहब एक जरा किस्सा है, आप सुनिए, आपकी याद में ताजा कर रहा हूं. त्याला जावेद अख्तर साहेब आपण मुंबईमध्ये आला, संघर्ष करत आलात आणि मुंबईमध्ये पैशाशिवाय काय होत नव्हतं म्हणून साहिर लुधियानी यांच्याकडनं 200 रुपये तुम्ही घेतले. आपने 200 रुपये साहिर लुधियानी के पास से कर्ज लिया था. त्यानंतर वेगवेगळ्या वेळेला आपण संगीत क्षेत्रामध्ये सलीम जावेद या नावाने प्रसिद्ध झाला. परंतु दुर्दैवी घटना अशी आहे, 1983 साली हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन साहिर लुधियानी यांचं निधन झालं. त्यावेळेला जावेद अख्तर मुंबईच्या बाहेर होते. ते ज्याला परत आले त्यावेळेला अंत्यविधी, दफनविधी संपलेला होता. ते त्यावेळेला गेले. त्यावेळेला
तिथे सगळे लोक गेलेले होते आणि दफन कामगार म्हणाला कि हमारा पैसा कौन देगा। अख्तर जी ने विचारले कौन सा पैसा, दफन का काम करने का हमने किया है, कितना पैसा, 200 रुपये। आणि मग झाबेजींनी ते 200 रुपये जे कर्ज घेतलेलं होतं ते 200 रुपये तिथे त्या दफन कामगारांना दिले। असे जावेद अख्तरजी इथे आहेत। आज आम्ही कृतज्ञ आहोत की आपल्याला या निमित्तानं आम्ही या ठिकाणी सन्मानित करू शकलो। प्राध्यापक सदानंद मोरे साहित्य क्षेत्रात, संत वाङ्मयात एक गाढा अभ्यास असणारे विचारवंत, ज्यांच्या विचारधारेतून, त्यांच्या प्रबोधनातून, विचारमंथनातून आधुनिक काळातला महाराष्ट्र घडण्याची किमया आपण मोरे साहेब केली। आणि म्हणूनच आज आपल्याला सुद्धा सन्मानित करताना आम्हाला सर्वांनाच अंतःकरणापासून अभिमान वाटतोय। मी आपलंही या व्यासपीठात या ठिकाणी स्वागत करतो। मधुकर भावे साहेब रोहायचे, ते रोहायचे आहेत म्हणून मी त्यांचा सत्कार करत नाही। त्यांचे वडील म्हणजे पंडित गोपीनाथ शास्त्री भावे, प्रकांड पंडित, पण भावेंचे सूर जुळले नाहीत। काय अनेक खिशामध्ये टाकले, एसटीने मुंबईला आले। जावेद अख्तर साहेबांची परिस्थिती तर आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आदरणीय अजितदादा पवार आणि त्यांचे सर्व मान्यवर सहकारी यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने इथे जो कार्यक्रम ते करतायत त्याच्यात माझा म्हणजे माझ्या सेवेचा जो सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे। 10 मिनिटांमध्येच मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे। मी आपणाला असं सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय ते ठिकाण म्हणजे वरळीतलं एक ठिकाण आहे आणि वरळीमधनं आचार्य आत्रे नावाचे महान पत्रकार होऊन गेले आणि त्यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये फार मोठा हातभार आहे आणि त्यांच्याकडेच आमचे ज्येष्ठ मित्र भावेसाहेब यांनी पत्रकारितेचे धडे प्रारंभी घेतलेले आहेत। मी हे का सांगितलं तुम्हाला की हे त्रिपुटी आहे, एक महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठे, आणि मराठे शब्दाचा अर्थ, मराठा शब्दाचा अर्थ महाराष्ट्रातले सगळ्या जाती धर्माचे लोक। तर ही त्रिपुटी अभेद्य आहे आणि या त्रिपुटीचा पहिल्यांदा उच्चार राजाराम शास्त्री भागवत यांनी केला आणि दुसऱ्यांदा उच्चार आचार्य आत्र्यांनी केला। आणि मला हे सांगायला अभिमान वाटतो की मी वयाच्या 10व्या वर्षी आचार्य आत्रे यांचा निवडणुकीमधला प्रचारक होतो आणि त्याच वर्षी मी पहिलं प्रवचन केलं माझ्या आयुष्यातलं ज्ञानेश्वरीवरचं, पण ते प्रवचन अध्यात्मावरती नव्हतं, ते ज्ञानेश्वरीच्या भाषेसंबंधी होतं। तेव्हा मराठी भाषा, महाराष्ट्र आणि मराठी हा माझा लहानपणापासूनचा विषय राहिला आणि मला त्यासाठी हेही सांगायला पाहिजे की 16 वर्षाचा असताना आचार्य आत्र्यांनी माझा लेख मराठामध्ये छापला आणि देहूमध्ये येऊन मला शाबासकी दिली। तर एवढं बॅकग्राऊंड मला असताना, एवढी सामग्री असताना पुढच्या माझ्या आयुष्यामध्ये मी ह्या 3च गोष्टींना लावून धरण्याचं जर काम केलं असेल तर त्याच्यात मला आश्चर्य वाटत नाही। या सगळ्या ज्येष्ठ मंडळींची माझ्यावरती कृपा होती असं मी समजतो। आणखीन मला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा, तो भाषेसंबंधीचा आहे। तो सांगताना मी असं म्हणेन की विन्स्टन चर्चिल यानं इतिहास लिहिलेला आहे। तो लेखकही होता, इंग्लंडचा पंतप्रधान, दुसरं महायुद्ध ज्यानं जिंकून दिलं तो। त्या इतिहासाचं नाव काय आहे? त्या इतिहासाच्या ग्रंथाचं 4 खंडाचे ग्रंथ आहेत, 4 खंडामधला ग्रंथ आहे। इंग्लंडचा इतिहास नाव नाही आहे, ब्रिटनचा इतिहास नाव नाही, तर नाव असं आहे की ब्रिटिश साम्राज्याचा इतिहास असं नाव नाही, इंग्रजी बोलणाऱ्या लोकांचा इतिहास, इंग्रजी भाषा बोलणाऱ्या लोकांचा इतिहास 4 खंडांमध्ये। तसा आपला जो इतिहास आहे तो मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा इतिहास आहे की ज्याच्यामध्ये मराठी बोलणारे सगळे लोक समाविष्ट होतात। हा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे। आणि ते उगच नाही आहे, मराठे 18व्या शतकामध्ये संपूर्ण भारतात पसरले, दक्षिणेत गेले, उत्तरेत गेले, अटकेपर्यंत, अटकेच्या पलीकडे गेले। भारतामधला कुठल्याही प्रांतातले लोक असे भारतभर गेलेले नाही। आणि ते कशासाठी गेले? ते स्वतःच्या सत्तेसाठी नाही गेले, तर भारताची सेवा करण्यासाठी, भारताचं रक्षण करण्यासाठी गेले। हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यामुळे आपली दृष्टी ही नेहमी व्यापक असली पाहिजे असं मला वाटतं। आणि ती कशी आहे तर एक शब्द जो आहे ना तो फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे महाराष्ट्र धर्म। भारतातल्या कुठल्याही प्रांताचा वेगळा धर्म नाही आहे, आपल्या प्रांताचा एक वेगळा धर्म आहे आणि तो धर्म हिंदू मुसलमान अशा प्रकारचा धर्म नाही आहे। महाराष्ट्रातल्या लोकांचं वेगळं कोड ऑफ कंडक्ट असतं, त्याला महाराष्ट्र धर्म म्हणतात। आणि तो महाराष्ट्र धर्म भागवतांनी सांगितलं, राजाराम शास्त्री भागवतांनी, की त्रिविक्रम आहे, म्हणजे वामनाचा अवतार झाला, त्यानं 3 पावलामध्ये सगळं व्यापलं।
तसं महाराष्ट्र धर्मानं 3 पावलामध्ये सगळं व्यापलेलं आहे. 3 पावलामधलं पहिलं पाऊल आहे महाराष्ट्र, दुसरं पाऊल आहे हिंदुस्थान भारत आणि तिसरं पाऊल आहे संपूर्ण विश्व. आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वचे माझे घर हा उपदेश केलेला आहे. तो घेऊनच आपण आपली वाटचाल करतोय आणि करायला पाहिजे हे मला या ठिकाणी अत्यंत नम्रपणे नमूद करावं असं वाटतं. त्यामुळे आपण सर्व महाराष्ट्र धर्माचे पायी आहोत आणि अर्थात महाराष्ट्राचं रक्षण करणे आपलं पहिलं कर्तव्य, कारण महाराष्ट्र जागेवर असेल. सेनापती बाबत असं म्हटले होते की महाराष्ट्र मेला तर कोण जगेल आणि महाराष्ट्र वाचला तर कोण मरेल, हा महाराष्ट्राचा आहे. आणि हे फक्त भारतालाच नाही तर सगळ्या विश्वाला लागू करण्या इतकी आपल्यामध्ये पोटेन्शियल आहे. फक्त आपण ते पोटेन्शियल पुष्कळ वेळेला आपापसातल्या राजकीय जातीय हेवेदाव्यांमधून वाया घालवतो, तर ते आपण घालवता कामा नये. आणि म्हणून यासाठी महाराष्ट्रासाठी काहीतरी करणाऱ्या लोकांचा आपण जो सन्मान केला त्याबद्दल मी महाराष्ट्रासाठी जे काही लोक करतायत, कार्यरत आहेत, त्या सगळ्यांच्या वतीने आपले आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी वक्फ बोर्ड कायद्याच्या विरोधात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून मुस्लिम बोर्डच्या पाठीशी आम्ही आहोत. मुस्लिम बोर्ड जे काही ठरवतो त्याला आम्ही फॉलो करतो. या कायद्याचा आम्ही पूर्ण शक्तीने विरोध करणार असेही ते म्हणाले. शिवाय त्यांनी पहलगामविषयी सुद्धा वक्तव्य केलं आहे. सरकारने सांगितलं होतं जेव्हा नोटबंदी होईल तेव्हा आतंकवाद संपून जाईल, पण संपला का? ते आतंकवादी आले, त्यांनी जात धर्म विचारला, गोळ्या घातले आणि ते निघून गेले. सरकारने याच्यावर खूप चिंता व्यक्त केली पाहिजे. सर्व विरोधक सरकारच्या पाठीशी उभे राहतील. तसेच फारुख अब्दुल्ला असे म्हणाले की ज्यांचे लोक मारले गेले त्यांनी ओरडून सांगितले की तिथल्या स्थानिक मुसलमानाने आम्हाला कशी मदत केली. माणुसकी जपली पाहिजे आणि आपण एकत्र येऊन लढत आहोत, तर ही वेळ भांडायची नाही. आपण जर धर्माधर्मावरून आता लढलो तर आतंकवाद्यांचा जो मकसद होता तो पूर्ण होईल. रत्नागिरीमध्ये एक नेता म्हणतो की तुम्ही मुसलमानांकडून काही खरेदी करू नका, पण तो एक आतंकवाद्याप्रमाणेच वागतो. आपल्याला सगळ्यांना मिळून एकत्र येऊन आतंकवाद्यांचा सामना केला पाहिजे. आसिम सर आइए आइए चला पुढे जाओ पुढे. सर नमस्ते. नमस्ते भाईजान. नमस्ते. क्या हाल है आप लोगों का? सर बढ़िया. सर गए अंदर गए रहो. ये बीच में क्यों आ रहा है? कोई आया बीच में. में नहीं ना. क्या कर रहा है बीच में? चल गाड़ी में कौन हाँ शेवटची हाँ हाँ जाने दो, जाके आने दो. हाँ जाके आने दो. पूछ रहे किससे बात किया आपने अंदर? अबू आसिम ने बात की. अबू आसिम ने किससे बात की?
मोबाइल नहीं करते हैं। प्रवीण ए फ्रेम दिली आहे फ्रेम दिली आहे ये मुस्लिम पर्सनल बोर्ड के मेंबर ही हैं। मैं समाजवादी पार्टी का। राज्यपालांची भेट घेतली आपण काय प्रमुख भेटीचं कारण काय नहीं मैं ये ठीक है। देखिए, मैं ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्ड की जो वक्फ बचाओ कमेटी है उसके महाराष्ट्र का कन्वीनर हूँ। मौलाना महमूद दरियाबादी नाम है मेरा। यहाँ पर हम लोग पूरे इंडिया में ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्ड जो वक्फ का कानून बना है उसका विरोध कर रहे हैं और हर सतह पर करेंगे, आखिर तक करेंगे जब तक कि कानून वापस नहीं होता। अभी 2 दिन पहले हमने पूरे इंडिया में ब्लैकआउट का कॉल दिया था, बहुत कामयाब हुआ। आप लोग को उसकी इत्तला मिली होगी, आप लोगों ने ख़बरें भी उसकी दिखाई होंगी। आज पूरे महाराष्ट्र में हमने तय किया था कि 2 तारीख को जुमा के दिन 4 बजे पूरे महाराष्ट्र में डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट के यहाँ जा कर के हम लोग मेमोरेंडम देंगे प्रेसिडेंट ऑफ इंडिया के नाम पर। मुंबई चूँकि हमारे इस रियासत का सदर मकाम है, हेड यहाँ का कैपिटल है महाराष्ट्र का, इसलिए तय हुआ था कि यहाँ हम लोग गवर्नर साहब को मिल करके अपनी विरोध का जाहिर करेंगे और मेमोरेंडम देंगे। इत्तेफाक से गवर्नर साहब आज मौजूद नहीं थे, उनके सेक्रेटरी मिस्टर एस रामामूर्ति से मुलाकात हुई, उनको हमने मेमोरेंडम दिया और अपना ये पैगाम दिया कि ये जो वक्फ का कानून आया है ये संविधान के ख़िलाफ़ है। आर्टिकल 14 के, आर्टिकल 25, आर्टिकल 29, आर्टिकल 26, आर्टिकल 30 इन सब के ख़िलाफ़ है, इंसानियत के ख़िलाफ़ है, गरीबों के ख़िलाफ़ है। वक्फ से जो गरीबों की मदद होती थी इस कानून के आने के बाद वो भी बंद हो जाएगी और हम इस तय किया है हमने कि इसका विरोध करेंगे और आखिर तक करेंगे। ये हमारा प्रोग्राम जारी है और आइंदा भी जारी रहेगा। हम आपके माध्यम से ये अपील करते हैं कि आप लोग हमारे इस पैगाम को ज़्यादा से ज़्यादा आम करें। थैंक यू, शुक्रिया। आज आप राज्यपाल जी के यहाँ पे आए थे और कहीं पे जाने वाले हैं? कहाँ? आज नहीं, आज देखिए ऐसा है पूरे महाराष्ट्र में जितने भी डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट हैं वहाँ पर हमारे लोगों ने मेमोरेंडम पेश किया है। आज हमने यहाँ राज्यपाल को दिया है। आइंदा जो भी प्रोग्राम होगा वो आपके सामने आ जाएगा। बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू। सर वक्फ के खिलाफ जो है पत्नी को जैसे और भी आ जाइए सर सेंटर और बीच में लो हो गया भैया, आ गया। रोल आजमी साहब, आज आप राज्यपाल जी से मिलने आए थे और जो भी आपकी मांगे हैं उनके सामने रखी है, तो इन मांगों में किन किन मुद्दों का जिक्र किया गया है? ऐसा है कि मुस्लिम पर्सनल बोर्ड हमारा, हम उसकी लीडरशिप के पीछे हैं, हम उसको फॉलो करते हैं। मुस्लिम माइनॉरिटीज़ का जो भी मसला है पूरे भारतवर्ष में जो भी मुस्लिम पर्सनल बोर्ड तय करता है उसको हम लोग उसको फॉलो करते हैं और उसी के तहत मैं इनके साथ में आ जाया था। और हम जो है इस बिल का पूरा शक्ति के साथ विरोध करते हैं। एक 32 गुल का काम हुआ अभी सारे महाराष्ट्र में नहीं पूरे देश में मेमोरेंडम दिया जा रहा है। आगे की रणनीति जो ही मुस्लिम पर्सनल बोर्ड के वहाँ से बोलेंगे उसको हम लोग जारी करेंगे। आज मुस्लिम पर्सनल बोर्ड की ओर से गवर्नर को मिलने गए थे, क्या कुछ आश्वासन जो है? नहीं, आश्वासन इनका यही मिलता है कि हम आपके पूरे पैगाम को, आपकी पूरी बात को हम दिल्ली प्रेसिडेंट ऑफ इंडिया को भेज देंगे। वो प्राइम मिनिस्टर से क्या बात करते हैं वो करेंगे। सर, लेकिन देश में कितने ही जो है मुस्लिम संगठन ऐसे भी है जो वक्फ के समर्थन में उतर रहे हैं, उन लोगों से क्या कहना चाहेंगे? वो लोग जो है ना वो घुटने टेक करके सरकार की चमचागिरी कर रहे हैं और हर ज़माने में हर कौम में ऐसे लोग पैदा हुए हैं जो सरकार के घुटने टाकते हैं, तलवे चाटते हैं ये लोग। लेकिन जो सच्चाई है, ये मुस्लिम पर्सनल बोर्ड सच्ची ये लड़ाई लड़ रहा है और ये मुसलमानों की प्रॉपर्टी है, ये सरकार की प्रॉपर्टी नहीं है। ये लोगों ने अपनी प्रॉपर्टीज़ को मुस्लिम कॉज के लिए, कब्रिस्तान के लिए, मस्जिदों के लिए, यतीम खानों के लिए ये वक्फ किया हुआ है। इसमें सरकार का इंटरफेरेंस बिल्कुल बर्दाश्त नहीं किया जाएगा। ये जो भी सही लोग हैं वो इसका अपोज कर रहे हैं। सर 5 को सुनवाई सुप्रीम कोर्ट में, पूरी उम्मीद है। देखिए, ना उम्मीदी कुफ्र है, पूरी उम्मीद है कुछ न कुछ होना चाहिए। अगर इसमें कुछ इंटरफेरेंस नहीं हुआ, कुछ ऐसा नहीं हुआ तो मुझे लगता है कि ज़रूर अच्छा कोई फैसला आएगा।
सरकार तैयारी कर रही है, गंगा को जो रिवर फ्रंट है वहाँ पे हेलीकॉप्टर उतर रहे हैं, एयरफोर्स तैयारी कर रही है, लग रहा है कि अब वक्त आ गया है। नहीं, बिल्कुल बिल्कुल। अब सरकार ने तो कहा था कि जब नोटबंदी हो जाएगी और आर्टिकल 370 ख़त्म हो जाएगा तो फिर आतंकवाद कम ख़त्म हो जाएगा। किधर ख़त्म हुआ? यानी वहाँ पर लोग आए, लोगों ने धन पूछा, गोली मारी और चले गए, कोई पकड़ा नहीं गया। इतने आराम से वो लोग आए। मैं समझता हूँ सरकार को इसके ऊपर बहुत चिंता व्यक्त करना चाहिए और सरकार को तुरंत इसके ऊपर एक्शन लेना चाहिए, चाहे जो भी करना हो। पूरे अपोजिशन के लोग सरकार के इसमें साथ हैं। सर, इस घटना के बाद लगातार देश भर में जो पाकिस्तानी नागरिक हैं उनकी संख्या सामने आई और उसके खिलाफ लगातार कार्रवाई की गई, लेकिन फारूक अब्दुल्ला जो कि जम्मू कश्मीर के नेता हैं वो कहते हैं कि इस कार्रवाई की ज़रूरत नहीं है। जो इतने सालों से हैं भारत में, उन्हें ह्यूमैनिटेरियन यानी इंसानियत के तौर पर अब भारत में ही रहने देना चाहिए। यहाँ इंसानियत ख़त्म हो चुकी है। इंसानियत नाम कोई चीज़ भारतवर्ष में नहीं बची है। आजकल जो है जो वहाँ पे जो जिन लोगों के साथ वहाँ हुआ, जिनके लोग मारे गए, वो चिल्ला के कह रहे हैं कि मुसलमानों ने हमारे साथ बहुत मदद किया, इसमें मुस्लिम हिंदू मत करो, आतंकवादियों को मारो। लेकिन ये लोग सब अभी देखिए कश्मीरी जहाँ बेचारे हैं उनको मारा जा रहा है। पंजाब में लोग जो है जहाँ बच्चियाँ पढ़ती थी वहाँ घुस गए, वहाँ के पंजाबी लोगों ने मदद किया। आज जो है पूरे देश में कश्मीरियों को मारा जा रहा है, भगाया जा रहा है, गाली दी जा रही है, मुसलमानों की दुकानें तोड़ी जा रही हैं। तो हम समझते हैं कि अगरचे हमें मिलजुल करके लड़ाई करना है तो ये वक्त ऐसा नहीं है, ये वक्त में सबको एक साथ लेना चाहिए। और इस तरह से अगर अंदरूनी इस तरह से ये तो आतंकवादी चाहते हैं कि वहाँ उन्होंने धन पूछ के मारा, यहाँ धन पूछ करके आप लोगों को जो अलग कर रहे हो, लोगों के साथ जुल्म ज्यादती कर रहे हो। तो आतंकवादी जो चाहते हैं वो अपने मकसद में पूरे हो रहे हैं। वो अगर आतंकवादी ने धन पूछा तो यहाँ पर एक मंत्री हमारा, मैं नाम ले लेके थक चुका, उसका नाम लेना मैं नहीं चाहता हूँ, वो रत्नागिरी में कहता है कि अगर आप लोग कहीं सामान खरीदने जाना तो पहले जो हनुमान चालीसा सुनना, उसके बाद खरीदना। वो भी वही काम कर रहे हैं जो आतंकवादी कर रहे थे। तो मैं समझता हूँ कि इस वक्त प्राइम मिनिस्टर को एक बहुत हार्ड मैसेज देना चाहिए कि तुम इंटरनल जो लोग हैं उनके साथ सबको इकट्ठा मिला कर रहो और जो करना हम सब मिलकर आतंकवाद का मुकाबला करें। सर, हिंदू युवकों द्वारा जब सांता क्रूज में पाकिस्तान के झंडे जलाए जा रहे थे तब जो है कुछ जिहादियों द्वारा उन पर नहीं, आप गलत कह रही हैं सर। तब सुनिए, पाकिस्तान और बांग्लादेश के झंडे जलाओ, पीटो, काटो, पेशाब करो, कुछ भी करो, लेकिन फ़लस्तीन का झंडा क्यों जला रहे हो? फ़लस्तीन से हमारी जो है ना, हमारा धन जुड़ा हुआ है। फ़लस्तीन के झंडे जलाओगे तो हम ज़रूर एजुटेशन करेंगे। हमारी पहली मस्जिद वहाँ पर है, कितने प्रॉफिट वहाँ पे रहे हैं। तो हमें कुरान शरीफ में कहा गया कि जाकर फ़लस्तीन की विजिट करो, आप उसके लिए दुआ करो। तो ये लोग छेड़ते हैं हमें ना, फ़लस्तीन का नाम इसमें लाने की क्या जरूरत थी? अब ये चीज़ें होंगी, लेकिन फिर भी पुलिस और सरकार चुपचाप तमाशा देख रही है। ये देश के लिए ठीक नहीं है। सर, आपने बांग्लादेशियों का नाम लिया तो बांग्लादेशी घुसपैठ एक बड़ी समस्या बने हुए हैं। लगातार बीजेपी द्वारा ये कहा जा रहा है कि अवैध पासपोर्ट उनके बन जाते हैं, डॉक्यूमेंट्स बन जाते हैं। कहीं ना कहीं सरकार का फेलियर नहीं लगता इसमें? सरकार का 100% फेलियर कोई मुसलमानों ने नहीं लाया उनको। उन्होंने अभी जिस तरह से कई जगह पर वहाँ नैनीताल में कई हज़ारों घर तोड़ दिए उन्होंने। आप अभी तक पक्का भी नहीं हुआ। वहाँ एक लड़के ने कोई रेप किया था, उसके घर तोड़ दिया आपने। मुसलमानों का हर तरह से मुसलमानों को तकलीफ देना चाहते हैं। बांग्लादेशी अगर आए तो आए कैसे यहाँ पर? उनका डॉक्यूमेंट कैसे मिला? ये किसका फेलियर है? सरकार अपना फेलियर छुपा करके अननेसेसरी दूसरों को इसमें इन्वॉल्व कर रही है। ये सरकार का फेलियर है। बांग्लादेशी अगर यहाँ आते हैं तो सरकार की जिम्मेदारी है कि उनको रोके और जो अफसर जिनकी ड्यूटी में आए उनको सस्पेंड करे। पहलगाम हमले के बाद कई बार शिवसेना नेता संजय राउत अमित शाह का इस्तीफा मांग चुके हैं, कह रहे कि फेलियर गृह मंत्री है। क्या आप इस बात से सहमत हैं? बिल्कुल, मैं भी बिल्कुल सहमत हूँ। मैं अगर फेलियर क्यों नहीं कहूँ, एक दिन पहले वहाँ पर तो बहुत सिक्योरिटी थी, दूसरे दिन कोई सिक्योरिटी नहीं थी। ये गर्मी का सीज़न है, लोग छुट्टियाँ मनाने जा रहे हैं वहाँ पर, और वहाँ पर सिक्योरिटी नहीं। सिक्योरिटी वो आए, आराम से घूमते हुए मार के चले गए। तो मैं समझता हूँ कि होम मिनिस्टर को इस बात का वो लेना चाहिए। मुझे अच्छी तरह लाल बहादुर शास्त्री की सरकार थी, एक्सीडेंट हुआ ट्रेन का, उन्होंने इस्तीफा दे दिया कि मैं जो है मेरी सरकार में हुआ है, मैं अपना फेलियर समझता हूँ। लेकिन ये लोग अपना फेलियर छुपाते हैं, और जो एक काम अच्छा होगा तो बहुत उसका श्रेय लेंगे, और जब गलत काम होगा तो दूसरों को श्रेय दे देंगे। सर, इन दिनों सोशल मीडिया पर एक टीवी शो की बड़ी चर्चा है जिसका नाम है हाउस अरेस्ट। इस शो को होस्ट करते हैं अजाज खान, जो कि एक अभिनेता हैं, लेकिन इसमें जो कंटेंट है वो बेहद ज़्यादा अश्लील है, बेहद अश्लीलता परोसी जा रही है। क्या आप इसके खिलाफ कार्रवाई की मांग करें? 100% ऐसे अजाज खान जैसे कमीने इंसानों को जो है ना, उनको ज़्यादा बढ़ावा नहीं देना चाहिए। वो नशे में रहता है, जो रहता है उसका शो चल रहा है। मैं समझता हूँ सरकार को तुरंत ऐसे लोगों के खिलाफ कार्रवाई करना है, उसको फिर जेल भेज देना चाहिए।